पावसाळ्याचे वेध लागले की प्रत्येक महानगरपालिकेची लगबग उडत असते ती नाले सफाईसाठी। तशी सुरुवात कोल्हापूर पालिकेने सुद्धा केली। त्यासाठी जेसीबी, पोकलेनसह अनेक उपकरणं रस्त्यांवर उतरवली खरी, मात्र अतिक्रमणांमुळे ती नाले सफाईसाठी उतरूच शकत नाहीये। परिणामी आता कोल्हापुरातल्या नाल्यांमधला गाळ हा तसाच साचू नये आणि त्यामुळे कोल्हापुरात महापुराचा धोका आणखी वाढलाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। अपूर्ण नाले सफाई, कोल्हापुरात महापूर येणार। अतिक्रमणांमुळे यंत्रसामग्री नाल्यांवर अडकून, गटारे नाले तुंबल्यानं रस्ते आत्ताच पाण्याखाली। ही काही कचरा कुंडी नाही, तर हे आहेत नाले, कोल्हापुरातले नाले। हाच गाळ काढण्यासाठी महापालिका गेले 2 महिने प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय। मात्र काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे जेसीबी किंवा पोकलेन मशीन नाल्यात उतरूच शकत नाही। काही ठिकाणी तर माणसानंही गाळ काढणं अशक्य बनलंय। पावसाळ्याच्या तोंडावरही या ठिकाणांची साफसफाई न झाल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि व्हीनस कॉर्नर परिसरात काही प्रमाणात गाळ काढण्यात आला असला तरी सुतारमळा आणि व्हीनस कॉर्नर जवळ अतिक्रमणांमुळे यंत्रसामग्री पोहोचू शकत नाहीये। त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर तळी साचून कोल्हापूर तुंबल्याचं दृश्य पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नाले सफाई झाले असं मला वाटत नाही, कारण 2 गाड्या इथनं जातात, काय इकडे जातात तिकडे फिरतात। हे प्रशासन झूट बोलतेला आहे, काही कामाचं नाही आहे। तिने गाळ जो 15,000 गाळ काढलेला टन तिने प्रशासनाला आणि पत्रकारांना दाखवा, ही माझी कळकळीची विनंती आहे। माझ्या घरात येऊन पाठीमागे बघावं किती बाटल्याचा अजून खच आहे आणि किती गाळ आहे, आणि तो गाळ मी स्वतः गणपती करतो, तो सगळा गाळ गणपतीच्या ह्याच्यावर पूर्ण होऊन सगळं डबल काम लागतं। आत्ताच्या ह्याच्यात पाणी येऊन गेलेलं आहे आता, आणि काय हे प्रशासन सांगते हे सगळं थोडताना आहे, काही नाही केलेलं, काहीही करून नुसतं काढल्याला दाखवासाठी हे चालू आहे फक्त। आता प्रशासन म्हणते की एवढा गाळ काढला, 15,000 टन काढला, 13,000 टन काढला, पण तो गाळ कुठं आहे, कुठं नेऊन टाकला, त्याची काय विल्हेवाट लावली, ते कुणी बघितले आणि कुणाला माहिती आहे। नाल्यातलं पाणी जात नाही, गटरी तुंबलेली आहेत, त्या ड्रेनेजमध्ये सगळी घाण तशीच आहे, बाटल्या प्लॅस्टिक सगळं तसंच आहे। ते काढणार कोण, कधी काढणार? आता पावसाळा दुसरा चालू झाला। दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं यंदा अधिक यंत्रसामग्री लावत नाले सफाई सुरू आहे। त्यातच 15,000 टन गाळ काढण्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे। त्याचप्रमाणे उर्वरित 20 ते 30% नाले सफाई पुढील 8 ते 10 दिवसात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ते मॅन्युअल क्लिनिंग जवळपास 90% झालेले आहे, जेसीबी मार्फत असलेले जवळपास 70% आणि पोकलेनच्या मार्फतचं पण काम अजून सुरू आहे। पोकलेन मार्फत आपण जयंती नाल्यावरूनच नुसतं 5,000-6,000 मेट्रिक टन काढलेले आहेत। लवकरात लवकर ते सगळे गाळ उचलणार आणि बाकीच्या पण राहिलेले कामं आपण 1-2 आठवड्यामध्ये होणार, फायनल फेसेसमध्ये आहे। एकूणच पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या नाल्यांमधील गाळ काहीसा निघालाय, मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पद्धतीनं पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उर्वरित गाळ काढण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर उभं राहिलेलं आहे। याचाच अर्थ या सगळ्या अडचणींमुळे संपूर्ण नाले सफाई झाली नाही तर कोल्हापूरचा महापूर अटळ आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।